शिवम सुरेख गोलंदाजी पाहायला गवते. शिवमच्या माध्यमातून पाहूया कशा प्रकारे मारा करतो. स्ट्राईक एंडवरती मिहीर, नॉन स्ट्राईक एंडवरती प्रतीक. दोन्ही बलाढ्य फलंदाज यावेळेला आपण पाहतोय कशा प्रकारे मारा करतील पाहूया. यावेळेला वेगवान गतीचा चेंडू होता परंतु पंचांकडून दंडित केलं जाते. अतिरिक्त धावा स्कोर कार्ड मध्ये भर पडले जातील. नक्कीच व्हाईट बॉलचा इशारा इथे दिला जाते. अतिरिक्त धावांनी स्कोर कार्ड मध्ये भर पडली आहे. संघाचा श्री गणेश अतिरिक्त धावांनी होताना पाहायला गेलोय परंतु त्यानंतर कमबॅक झापूक झुपूक गोलंदाजी पाहायला गवली. अगदी गुलीगत धोका देतोय गोलंदाज फलंदाजाला. गुलीगत धोका, बुक्की टेंगुल त्याच प्रकारची गोलंदाजी परंतु यावेळेला पंचांकडून टेंगुल मिळालाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जाईल. अतिरिक्त धावा स्कोर कार्ड मध्ये भर पडतील माझ्या भावा. स्कोर कार्ड पुढे चेंज होताना पाहायला गेलं. पोहोचेल तब्बल 2 या आकड्यावरती. त्यानंतरचा हा पुढचा चेंडू. याही वेळेला सुरेख गोलंदाजी चालू आहे. बॅटची कडा लागली. अगदी चेंडू सरळ चाललाय बॅकयार्डच्या दिशेने. तत्वर धावा मुकंमल केले गेले. एका धाव्याने ते मात्र समाधानी व्हावं लागेल. सुरेख गोलंदाजी चालू आहे. ते गोलंदाज शिवम याच्या माध्यमातून परंतु फलंदाज सुद्धा काही कमी नाहीये. स्ट्राईक एंडवरती प्रतीक तैनात आहे परंतु पंचांकडून पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. नक्कीच थोडस इथे नक्कीच खराब गोलंदाजीचं प्रदर्शन शिवम याच्या माध्यमातून आता मात्र पाहायला गावलंय. व्हाईट बॉलचा इशारा. त्यानंतरचा हा पुढचा चेंडू फुलर लेनचा चेंडू होता पंचांकडून. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा. यस व्हाईट बॉल. जी हा खूपच खराब गोलंदाजी. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न तिथे परमेश्वर. नक्कीच प्रयत्न केले जात आहेत ते फलंदाजांच्या माध्यमातून. स्ट्राईक रोटेट स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा मिहीर. याही वेळेला सुरेख फटकेबाजी करायचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नसेल. इथे नक्कीच डॉट बॉल पाहायला गावलाय. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल तिथे पाहायला गावतोय. बहारदार अशी गोलंदाजी. याही वेळेला सुरेख बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नसेल. मिहीर निराश व्यक्त करताना. काकेत कलसाने गावाला वलसा अशी फलंदाजी चालू आहे. बॅट घुमवतो अलिबागला आणि चेंडू घुसतो बैलबागला. नक्की डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल. दबाव निर्माण झालाय अगदी ते मात्र फलंदाजावरती परंतु यानंतर सुरेख फटका ड्रॅग केले. कव्हरच्या दिशेने खेळलेला हा फटका अगदी 1 धाव वसूल करून जाईल. एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. धावसंख्या पुढे सरसावेल. पोहोचेल तब्बल पहिल्या षटकाच्या अखेरीस 7 या आकड्यावरती. 7 रन्स. लॉस ऑफ 0 विकेट. नवीन गोलंदाज मैदानात येतोय. वैतीगडला पहिलं संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन पंचम मीरसाठी. यावेळेला सुरेख क्षेत्ररक्षण ओमकार घाडी. यावेळेला पुढचा चेंडू उसळी घेणारा हा चेंडू होता पंचांकडून. पाहूया पंचांकडून नो बॉलचा इशारा. पंच या चेंडूवरती सिग्नल नो बॉलचा इशारा. यस नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. अतिरिक्त धावा इथे स्कोर कार्ड मध्ये पडतील माझ्या भावा. त्यानंतरचा हा सुरेख ब्लॉक होलचा चेंडू. पंचम का तीर वार करे गंभीर. वार केलाय. कमॉन डीजे ओयूटी आउट. सुरेख गोलंदाजी चालू आहे. नवीन फलंदाज मैदानात येतोय संकेत. याही वेळेला सुरेख इथे फटका पाहायला गावलाय परंतु रोखलाय चेंडूला. स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईक एंडला येईल पुन्हा एकदा मिहीर. मिहीर मध्ये क्षमता आहे मोठे प्रहार करण्याची परंतु प्रहार केले जातील का. एक स्टायलिश प्लेयर मिहीर आपण पाहतोय. स्टॅटिक प्लेयर. यावेळेला उथुंग फटकाय. लाजवाब वॉटर टायमिंग. पंच नक्कीच काय षटकार. केले हवाई हल्ला. एअर स्ट्राईक केली आहे मिहीरच्या माध्यमातून. एक स्टायलिश प्लेयर ॲस्टॅटिक प्लेयर यावेळेला हल्ला बॉल करतोय परंतु यावेळेला झेल टेपलं जाईल. मिहीर बॅक टू द पवेलियन. OUT आउट.
धावसंख्या स्कोर कार्ड वरती 16 धावा, 16 रन, 16 धावा आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय आदिश. यावेळेला सुरेख चेंडू आहे, डॉट बॉल पाहायला गवलाय. षटक क्रमांक मला वाटतं 2चा खेळ इथे समाप्त होईल. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 16, 16 रन्स. गोलंदाजी मार करून नवीन गोलंदाज सज्ज होईल प्रणव. वैदिक ओढ्यातल्या पहिल्या संघाच्या वतीने नक्कीच तिसरं षटक. काय चेंडू होता, स्टँडर्ड डिलिव्हरी पाहायला गवली. एक चक्री गोलंदाज, अक्षरशः मैदानामध्ये चक्री वादळ आणून टाकलंय या गोलंदाजानं. सुरेख गोलंदाजी प्रणवच्या माध्यमातून. एक चक्रीवादळ मैदानामध्ये वावरताना प्रणवच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा डॉट बॉल. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नसेल. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आहे आशिष. एक स्ट्राईक रोटेट होताना पाहायला गवली आहे. एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. प्रणव याचा पुढचा चेंडू कशा प्रकारे मारा करतो पाहूया. अजून या षटकामधले तब्बल एका चेंडूचा खेळ शेष बाकी. याही वेळेला एक सिंगल जोडलं जाईल. धावसंख्या 18 या कड्यावरती जाऊन पोहोचेल. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा वेगवान गतीचा चेंडू, परंतु पंचांचा सिग्नल वाईट. व्हाईट बॉलचा इशारा इथे दिला जाईल. खूपच खराब गोलंदाजी, परंतु यावेळेला प्रणव थोडस दिशाहीन गोलंदाजी करताना पाहायला गवलाय. कमबॅक करावं लागेल. खराब गोलंदाजी करून चालणार नाही, प्रयत्न करावे लागतील. त्यानंतर आता मात्र थोडस सुरू असताना गोलंदाजाला पाहायला गावलंय. आणि इथे काय घडलंय, ओ यू टी आउट, रन आउट. आदिश कम ऑन डीजे. द पवेलियन. नक्कीच म्हटलं जातं ना, जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है, जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है, जो पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है. आज इतिहास कोण बदलून जाणार. टीम टायटनचा एक्स्ट्रा प्लेअर इथे नाहीये. स्कोरर येते 5 रनची पेनल्टी दिली जाईल. यावेळेला उतुंग असा उंच उसळी घेणारा चेंडू डायरेक्ट नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जाईल. हवेमध्ये झेप घेणारा हा चेंडू होता. स्ट्राईक एंड वरती आशिष पाहूया. पुढचा चेंडू वेगवान फटका आहे, परंतु अनिरुद्ध आहे स्ट्राईकिंग एंड वरती. आता सुरेख गोलंदाजी चालू आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय विनय, एक माथंबर असा गोलंदाज. यावेळेला स्पीड ऑफ चेंजचा वापर, परंतु एक धाव मुकंमल केली जाईल. एका धाब्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. सुरेख इथे मात्र फलंदाजी चालू आहे. गोलंदाजी त्याहून तरबेज पाहायला गवली आहे, परंतु यावेळेला सुरेख फटका आहे. फील्ड केला जाईल का. यस ओमकार गाडी यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. त्याच्या माध्यमातून सुरेख एफर्ट्स, सुरेख क्षेत्ररक्षण. धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 27 धावा, 27 रन्स आपण पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावा स्कोर कार्ड मध्ये पडल्यात. त्यानंतरचा हा पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा रन आउट, युटी आउट. अजून या षटकामधल्या एका चेंडूचा खेळ शेष बाकी. एका चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेतला जाईल का. हवाई हल्ला केला गेला होता, परंतु क्षेत्ररक्षक होता तिथे तैनात. नक्कीच पहिल्या इनिंगची पारी ते समाप्त होईल. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल
31 धावा आणि 32 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. कशा प्रकारे ते लक्ष पार पाडलं जाईल पाहूया. नेक्स्ट मॅच किंग्स 11 वर्सेस क्रिस्टल वन. क्रिस्टल वन टीमने तयार राहायचं आहे. क्रिस्टल वन कॅप्टन आजच्या दिवसाची शेवटची मॅच. नेक्स्ट मॅच किंग्स 11 वर्सेस क्रिस्टल वन. तब्बल 31 धावा खर्च केले गेले होते. 32 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलं असेल. स्ट्राईक एंडवरती सज्ज होते ओमकार घाडी. नॉन स्ट्राईक एंडवरती प्रणय आणि गोलंदाजी मार्गून संकेत. पहिला चेंडू पंचांकडून यस डॉट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिलं जाईल. पहिला चेंडू सुरेख चेंडू पाहायला गावलाय. डॉट बॉल येतोय पहिल्या चेंडूवरती. संकेत याचा पुढचा चेंडू ओमकार घाडीसाठी कशा प्रकारे मारा करतो पाहूया. याही वेळेला एक चेंडू आहे तितकंच सुरेख फटका, परंतु एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धाव्याचा कॉल तिथे नाकारला जाईल. एका धाव्याने ते मात्र समाधानी व्हावं लागेल. संघाचं श्री गणेश एका धाव्याने होताना पाहायला गावलाय. बहारदार खेळी दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला गावते. एका बाजूला आपण पाहतोय टीम टायटन्स, तर दुसऱ्या बाजूला असेल किंग 11 रत्नागिरी. दोन्ही संघांमध्ये असलेली मोठी मॅच. यावेळेला पुढचा चेंडू बिना कुछ किए जीता नहीं जाता और बिना लक्ष्य के कुछ किया नहीं जाता. अशाच प्रकारची मॅच आहे. 32 धावांचं लक्ष इथे उभारलंय. 32 धावांचं लक्ष पाठला करत चाललेली फलंदाजी करणारे संघ. प्रणव स्ट्राईक एंडवरती येऊन ठेचलाय. पाहूया कशा प्रकारे मारा करतोय. गोलंदाजी मार करून गोलंदाज सज्ज आहे. संकेत पहिलं षटक प्रगतीपथावरती. प्रणवसाठी उत्तुंग फटका उडवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे तैनात. मिहीर यावेळेला नक्कीच OUT आउट विकेटचं पतन. खेळाडू आहे. अलॉंग द कार्पेट फटका सजवलाय. तिथे मात्र मिहीर तैनात होता. मिहीरच्या माध्यमातून अफलातून क्षेत्ररक्षण तिथे पाहायला गवलंय. त्यानंतर यष्टीरक्षकाची कमाल पाहायला गवली आहे. नेक्स्ट मॅच क्रिस्टल वन वर्सेस किंग्स 11. आदिशच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी. ओमकार गाडी. इथे रनिंग बिटवीनचा ताळमेळ आहे. पाहूया पंचांकडून कोणता निर्णय येणार. नो बॉलचा इशारा. यस पंचांकडून नो बॉलचा इशारा इथे डिक्लेअर झालाय. त्याचसोबत नो प्लस OUT आउट.
धावसंख्या स्कोर कार्ड वरती 10. बारा चेंडूने 22 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजी मार करून अनिरुद्ध तैनात. सुरेख फटका आहे, परंतु तितकंच चांगलं कॉम्बिनेशन इथे लेफ्ट हँड राईटचं पाहायला गेलंय फलंदाजांच्या माध्यमातून. त्यानंतरचा हा सुरेख फटका आहे, लाजवाब फटका सरळ चाललाय सीमा रेषा पार षटकार. लाजवाब स्ट्रोक. नक्कीच पंचम धावसंख्या स्कोर कार्ड वरती 19 धावा. याही वेळेला सुरेख फटका. पंचम सांगून देतोय फील्डर बॉलर कीपर फौज तो तेरी सारी है पर जंजीर में जकड़ा अब भी सब पे पंचम हमारा भारी है. लाजवाब फलंदाजी चालू आहे पंचमच्या माध्यमातून. बॉम्ब ब्लास्ट धमाके. आणि त्यानंतरचा हा पुन्हा एकदा हवाई हल्ला, परंतु हवाई हल्ला रोखलाय. एअर जेट तिथे तैनात होतं आणि त्याने झेल टिपलाय. अफलातून कॅच. अनिरुद्धला मिळाली मोठी सफलता. समीकरण उरलंय आता मात्र. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 25. सात चेंडू 7 धावांची गरज. यावेळेला सुरेख डाईव्ह कॅच, वॉटर कॅच. समीकरण बदलत चाललंय. 6 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज आहे. अफलातून डाईव्ह तिथे पाहायला गावली. सुरेख कॅच, वॉट अन एफर्ट. 6 चेंडूंवरती 7 धाव्यांची गरज आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 25. लॉस ऑफ 4 विकेट. 6 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज आहे. स्ट्राईक एंड वरती संकेत. याही वेळेला सुरेख फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. चुकीच्या जागेवरती चुकीचा थ्रो, ओव्हर थ्रो. या वेळेला काय घडलंय? ओ माय गॉड, वॉट अँड डाईव्ह. अफलातून डाईव्ह तिथे पाहायला गावले. थोडस इंजर्ड अनिरुद्ध पाहायला गावील. अफलातून एफर्ट्स तिथे पाहायला गावत आहेत दोन्ही संघांच्या माध्यमातून. सुरेख तिथे मात्र कामगिरी पाहायला गावली आहेत. सिद्धेशाचा पुढचा चेंडू संकेतसाठी. या वेळेला काय घडलंय? पुन्हा एकदा चकमा देणारा चेंडू. संकेत बॅक टू द पवेलियन. मला वाटतं OUT आउट. निराश व्यक्त करताना संकेत. नशीब निघालं धोंडू, त्याला काय करेल इथे पांडू. अगदी नशीब धोंडू आहे संकेत याचं. या वेळेला निराश व्यक्त केलंय. पुढचा चेंडू. स्ट्राईक एंड वरती विनायक. समीकरण उरलंय आता मात्र. अंतिम विकेट आहे ना. 3 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज आहे. 3 चेंडूंवरती 4 धाव्यांची गरज. आणि अंतिम विकेट इथे आपल्याला आता पाहायला गावेल आहे. 3 चेंडू 4 धावा. काय होणार माझ्या भावा. मॅच हाय व्होल्टेज होत चालली आहे. व्होल्टेज फोड मॅच यावेळेला पाहायला गावेल. 3 वरती 4. गोलंदाजी मार करून सिद्धेश तैनात. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. शिवम. यावेळेला 1 धाव तर पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावाचा कॉल दिला जाईल का? समीकरण बदलत चाललंय आता मात्र. 2 चेंडूंवरती 3 धाव्यांची मला वाटतं गरज आहे. 2 चेंडूंनी 3 धावा. काय होणार माझ्या भावा. सिद्धेश याचा पुढचा चेंडू. 2 वरती 3 धाव्यांची गरज. हाय व्होल्टेज मॅच आहे.
यावेळेला चेंडू पाहायला लागलाय, परंतु पाहूया किती धावा खर्च केले गेले जातील. एक धाव तर पूर्ण केले, 22च्या स्वरूपामध्ये एक धाव. पुन्हा एकदा आता समीकरण बदललंय. सामना जर टाय झालं तर काय, यस सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. एका चेंडूवरती तब्बल 2 धाव्यांची गरज मला वाटतं. सामना टाय झाला तर काय, सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. एक चेंडू आणि 2 धाव्यांची गरज, 1 वरती 2. सिद्धेश स्ट्राईक एंड वरती आहे. शिवम 1 बॉल 2 रन्स टू विन. हो हो टीम टायटन लीग मधल्या दोन्ही मॅच जिंकून नेक्स्ट राऊंड मध्ये गेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम टायटन, दोन्ही मॅच जिंकून पुढच्या राऊंड मध्ये गेले टीम टायटन्स. जबरदस्त मॅचेस. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सिद्धेश. नेक्स्ट मॅच किंग्स 11 वर्सेस टीम क्रिस्टल 1. मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी आमंत्रित करतो गणेश खेडेकर आणि विशाल सावंत. गणेश खेडेकर, विशाल सावंत यांना मॅन ऑफ द मॅच साठी आतमध्ये जायचंय. एक ओव्हर फक्त 4 रन्स देऊन 2 विकेट काढल्यात. सिद्धेश